आट्यापाट्या. आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील एक मैदानी खेळ आहे. यावर्षी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये नव्याने समाविष्ट केलेला हा खेळ. या खेळाविषयी खूप उत्सुकता होती आणि हा खेळ आज पाहायलाही मिळाला. आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील एक मैदानी खेळ असून हा भारतातील इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो. तुकारामांच्या अभंगावरून हा त्यांच्या काळातही होता असे दिसते. आट्यापाट्या हा खेळ 2 संघात खेळला जातो. त्याचे क्रीडांगण सुमारे 90 फूट लांब बाय 11 फूट रुंद या आकारमानाचे असते. ते मैदान एक उभी पाटी म्हणजेच सूरपाटी आणि 9 आडव्या पाट्यांनी म्हणजेच संरक्षण पाट्यांनी विभागलेले असते. आट्यापाट्याच्या खेळात एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूंची ठराविक पाटीत अडवणूक करतात व त्यांना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी दुसऱ्या संघातील खेळाडू बचाव करत हुलकावणी देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या खेळात अडवणूक, पाठशिवणी, हुलकावणी या 3ही तंत्रांचा वापर होतो. या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरे यामध्ये झालेला सामना आपण पाहणार आहोत. आट्यापाट्या हा पारंपरिक दक्षिण आशियाई टॅग खेळ आहे जो 9 खेळाडूंच्या 2 बाजूंनी खेळला जातो. भारतातील ग्रामीण भागात तो अधिक लोकप्रिय आहे. हे पश्चिम भारतीय राज्य महाराष्ट्रात अधिक सामान्यपणे खेळला जातो. आट्यापाट्याचे वर्णन फेन्स खेळ असे केले जाते. खेळण्याच्या क्षेत्रामध्ये मध्यवर्ती खंदकाच्या दोन्ही बाजूंनी 9 खंदकांचा समावेश होतो. आक्रमण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंना खंदकातील बचावात्मक खेळाडूंना टॅग आउट न करता त्यांनी ओलांडलेल्या प्रत्येक खंदकासाठी 1 गुण दिला जातो. प्रत्येकी 7 मिनिटाच्या डावानंतर खेळ संपतो. प्रत्येक संघाला स्कोअर करण्यासाठी 2 डाव असतात. लक्ष्यरांचा पाठलाग हा खेळ असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. हा खेळ तुलनेने लहान भागात खेळला जातो आणि त्याला कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नसते जसे की कबड्डी, 7 दगड, खो खो, लंगडी.